माय माऊली नमस्कार. विविध कथासार ग्रंथातून श्रीराम कथामृताचे अभिवाचन करत आहे. लाभ घ्या, लाभ द्या माऊलींना. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. जर श्रवण केले तर श्रीराम लिहायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री रामचंद्राय नमः. आता आपण आज महर्षी विश्वामित्रांचे राष्ट्रचिंतन बघूया. प्रभू रामचंद्राच्या जीवनात महर्षी विश्वामित्राची भूमिका फार महत्त्वाची होय. फार थोडा काळ ते रामाच्या जीवनात आहे, पण या काळात त्यांनी रामांना घडवले, रामांना जीवनाची अचूक दिशा दाखविले. रामचंद्राच्या बरोबर लक्ष्मण देखील आहेत. या सर्वांसाठी रथ पाठवायला महाराज दशरथ तयार आहे, पण विश्वामित्रांना एसी कार मधला राजपुत्र घडवायचा नव्हता. त्यांनी राम लक्ष्मणांना पायी नेले. राक्षस अबलांचे अपहरण करीत आहेत, मुनींचा नाश होत आहे, गावेच्या गावे बेचिराग करून संपत्ती लुटली जात आहे, आणि या गोष्टी क्वचित नव्हे तर नित्य घडत आहेत. मार्गातून जात असताना महर्षी विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना ते बेचिराग झालेले प्रदेश दाखवले, अत्यंत ओसाट पडलेले आश्रम दाखवले, उठून गेलेल्या वस्त्या दाखवल्या. एकेकाळी ज्या ठिकाणी महर्षी अगस्तींचा निवास होता तो त्यांचा आश्रम दाखवला, पण त्या ठिकाणी आता काही नव्हते. विश्वामित्र मुनी प्रभूंना म्हणतात, रामा या दुष्ट राक्षसांनी महर्षी अगस्त्यांच्या 10 मुलांना खाऊन संपवून टाकलं. या प्रकरणात मुख्य हात त्राटिका नावाच्या राक्षसीचा होता. विश्वामित्र मुनी रामांना हे सगळे कशासाठी दाखवितात, का सांगतात हे लक्षात घ्या. ही गोष्ट ही संपूर्ण देशभक्ती होय. पिढ्यानपिढ्या हेच चाललंय, यावर तोडगा काही सापडत नाही. सामान्य जनता भरडली जाते, राक्षस या जनतेला पुरती नष्ट करीत आहे. विश्वामित्रांना या सर्व गोष्टीची काळजी. आता एका गोष्टीला विचार करा की या वनवासी लोकांवर चाललेल्या अत्याचाराचा सगळा वृत्तांत राजे लोकांना ठाऊक नाही का? आपल्याजवळ अशा प्रकारे काही चालले आहे असे महाराज दशरथांना कळले असते तर त्यांनी सुद्धा त्यात नक्की लक्ष घातले असते. महाराज दशरथ धार्मिक आहेत. ऋषिमुनींच्यावर अत्याचार होत असताना महाराज दशरथांनी जर लक्ष घातले नसते तर त्यांच्या घरी जन्म घेण्याचे भगवंताला काहीच कारण नव्हते. धार्मिक राजा याचा अर्थ काय? पण खरोखर महाराज दशरथांना या गोष्टीचा पत्ता नाही. याचे कारण बिघडलेले मंत्रिमंडळ, सामान्य जनता नागावलेली जाते, ऋषिमुनींच्याकडे बळ नाही, मधली सगळी शासन यंत्रणा भ्रष्टाचाराने अशी काही नष्ट झालेली आहे की ती खऱ्या खुऱ्या बातम्या राजापर्यंत पोहोचूच देत नाही. राजा फार धार्मिक असेल, पण नेमके काय करावे, कसे करावे हे राजाला कळत नाही. कारण कोणी जर फिर्याद घेऊन आला तर ती तक्रार राजापर्यंत पोहोचतच नाही. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला आजही नित्य अनुभवायला येतात. त्यामुळे जास्त विश्लेषण करून सांगण्याची आवश्यकता नाही. समाजावर अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, परंतु ही तक्रारच कुणी ऐकून घेत नाही. सज्जन मनुष्यात बल झाला. महाराज दशरथ धर्माचा पुतळा आहे, पण त्यांना सुद्धा जे करायचे ते मंत्रिमंडळाच्या माध्यमातूनच करायचे. तीच व्यवस्था जर कोलमडलेली असेल, भ्रष्ट झालेली असेल तर या देशाला आधार काय, या देशाचा उद्धार कसा व्हावा? महर्षी विश्वामित्रांनी एकच विचार केला. त्यांना असे वाटले की यावर महत्त्वाचा एकच उपाय आहे, तो म्हणजे पुढल्या पिढीमध्ये जो सिंहासनावर बसणार असेल अशा राजपुत्राला मी पहिल्यांदा हाताशी घ्यावे, त्याला हा समाज दाखवावा, त्याला समाज उद्धाराचे प्रशिक्षण नीट द्यावे, समाजात घडत असलेले अत्याचार त्याला उघड्या डोळ्याने बघू देत. विमानातून हिंडून समाज कळत नसतो. समाज कळायचा असेल तर त्या समाजामध्ये मिसळावे लागते, त्याची सुखदुःखे स्वतः भोगावी लागतात, अनुभवावी लागतात. म्हणून विश्वामित्राने रथ, नौकर, चाकर, चतुरंग, सेना सगळे नाकारले. त्यांचे राष्ट्रचिंतन सांगत होते की मला माझ्या रामाला घडवायचे आहे. आजचा राजा मी काही बदलू शकत नाही, ठीक आहे, पण मी उद्याचा राजा घडवीन. 2च पर्याय असतात. एक तर जो सिंहासनावर बसला आहे त्याची वृत्ती बदला, किंवा जो तुमच्या संस्कारांनी बदललेला आहे त्याला सिंहासनावर बसवा. विश्वामित्रांनी दुसरा पर्याय स्वीकारला. त्यांनी प्रभू रामचंद्रांना घडवायचे काम आपल्या हाती घेतले. त्यांनी पाहिले की महाराज दशरथ आता थोड्या दिवसांचे आहे.
त्यांच्यानंतर सिंहासनावर श्रीराम बसणार. नंतर रामांना हे सगळ्या तक्रारी सांगत बसण्यापेक्षा आत्ताच आपण त्याला घडवावे. त्यानंतर त्याला सिंहासनावर बसू देत. नंतर तो त्याच गोष्टी करेल ज्या आपल्याला अपेक्षित आहेत. हीच काम करण्याची खरी पद्धत. म्हणून रामांनी पायी चालले पाहिजे. ते रथात बसून निघाले की लोक रस्त्यावर हात जोडून उभे राहतील. सामान्य लोकात मिसळायचे असेल तर आधी स्वतःला सामान्यत्व स्वीकारावे लागते. म्हणून समर्थांनी सांगितले की माझ्या महंतांनी श्रीमंताच्या घरी उतरू नये. ते म्हणतात राहावे दुर्बळाचे येथे देवालयी नदी तीरी. याचा अर्थ महंताने मठा मंदिरात राहावे किंवा सामान्य माणसाच्या घरात राहावे, जेथे सगळ्या लोकांना त्याला सहन करता येईल अशा ठिकाणी त्याने राहावे. राम रस्त्याने पायी चालले म्हणजे त्यांना वेगवेगळे लोक भेटतील, आपला प्रदेश नीट कळेल. म्हणून मार्गातले प्रदेश पाहत पाहत लोकांची सुखदुःखे ऐकत ऐकत राम चालले आहेत. वर पडलेल्या अवस्थेत लोक त्यांच्या समोर अक्षरशः रडत आहेत. महर्षी विश्वामित्र त्यांना वृक्षांची माहिती सांगता, प्रदेशाची आणि तेथील सामान्य जनतेची माहिती देता. एखाद्या पानवट्याजवळ बसून हे लोक फळं कंदमुळं खाता, रात्री एखाद्या झाडाखाली निसता. फार गोड वर्णन वाल्मिकींनी रामायणात केले आहे. एक विलक्षण गोड प्रसंग पहा बरं, सांगतो. एका झाडाखाली विश्वामित्राने रामानं मुक्काम करायला लावला. सकाळी रामाने लवकर उठायला हवे, निदान गुरुच्या आधी शिष्याने उठावं. पण भगवान देखील नरलीला करीत आहेत. खूप चालून ते दमले, त्यामुळे त्यांना लवकर जागच आली नाही. विश्वामित्र मुनी त्यांच्याजवळ येता, प्रेमाने त्यांच्या कपाळावर हात ठेवता आणि गोड शब्दात हाक मारतात. रामेती मथुरावाणी विश्वामित्रव्यभाषतः उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम दैवम अहिनिकम. बेटा राम, उठ आता, अरुणोदय होतोय, खूप उशीर झाला रे. प्रभू खडबडून जागे होता. गुरुदेव आपल्या आधी उठलेले आहे हे लक्षात आल्यामुळे ते भावरले. त्याने विश्वामित्रांना प्रणाम केला. विश्वामित्र त्यांच्याशी अतिशय गोड बोलतात, कारण त्यांना ठाऊक आहे की माझ्यासोबत मी अयोध्येचे धन घेऊन निघालेलो आहे. राम अनुमल आहेत. आता रामचंद्राचे प्रशिक्षण सुरू झाले. विश्वामित्र म्हणतात, रामा, स्नान संध्या करून ये, आज मी तुला काही मंत्र देणार आहे. त्या दिवशी विश्वामित्रांनी त्या दोघा भावांना 2 मंत्र दिले. बला आणि अबला या विद्या दिल्या. ते म्हणाले, रामा रामा रामा, युद्धामध्ये 3 गोष्टी आपल्यावर फार परिणाम करतात. 2 भावांना 2 मंत्र दिले होते. कोणते? बला आणि अबला ह्या विद्या दिल्या. आणि भूक, तहान, झोप, ज्याने ह्या 2 मंत्राचे अनुष्ठान केलेले असते त्यांच्यावर भूक, तहान, झोप याचा काही परिणाम होत नाही. तो अनेक दिवस सतत लढू शकतो. रोज विश्वामित्र मुनी त्या दोघांना श्रेष्ठ धनुर्विद्या देतात. त्यांच्याकडे 54 प्रकारची दिव्यास्त्र आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारचे दिव्यास्त्र जगामध्ये कुणाकडे नाही. विश्वामित्रांना श्रीरामांना घडवताना अजिंक्य श्रीराम उभा करायचा आहे. प्रवासात ते रामांना रघुवंशाचा इतिहास सांगतात. गंगा तटावरून जाताना भगीरथाची कथा सांगतात. बोलता बोलता ते रामांना म्हणतात, रामा, कधी दक्षिणेत जावे लागले तर महर्षी अगस्तींना नक्की भेट. याला शिक्षण असे म्हणतात. शिक्षण म्हणजे डोक्यात नुसती माहिती कोंबणे नव्हे किंवा केवळ पाठांतर नव्हे. शिक्षण म्हणजे जिज्ञासेचे जागरण. त्या माणसाला अशी चटक लावून सोडावे की त्याने त्या क्षेत्रातील बाकीच्या गोष्टी स्वतः शोधून काढाव्यात. विद्यार्थ्याची भूक जागी करणे एवढेच अध्यापकाचे काम आहे. ज्याची भूक जागी होते ते आपले अन्न शोधतो. अगस्ती मुनी मुद्दाम दक्षिणेत गेले आहे. त्यांनी पाहिले की या सगळ्या सामाजिक समस्यांचे मूळ, सर्व दृष्टांचे मूळ रावण असून तो दक्षिणेत आहे. रावणाच्या नाशाची प्रतिज्ञा करून दक्षिणेत उतरलेला अगस्ती हा पहिला मुनी आहे. विश्वामित्र रामांना त्यांची भेट घ्यायला सांगतात. त्यांना रामांना असे घडवायचे आहे की युद्धात रामांना कुणीही वाकवू शकणार नाही. आता आपण बघूया त्राटिका वध. एके दिवशी रामचंद्रांना प्रवासात चालताना त्राटिकेची कथा ते सांगतात. त्राटिका ही सुंदर नावाच्या राक्षसाची पत्नी. ती अत्यंत भीषण होती हो. तिने लोकांवर कितीतरी अत्याचार केलेत. तिच्यामुळे प्रदेशातील सगळे लोक तिथून निघून गेलेत. विश्वामित्राने रामांना प्रश्न विचारला, रामा, ती त्राटिका स्त्री आहे, तेव्हा तू तिला मारशील का? रामचंद्र त्यांना उत्तर दिले, गो ब्राह्मण हितार्थाय
देशच्यची हितायच. गुरुदेव, गायींना कापणारा, ब्राह्मणांना मारणारा, समाजात त्रास देणार कुणी असो, स्त्री असो पुरुष असो, मी काही न बघता त्याला ठार मारीन. ज्यांच्यामुळे धर्माचा उच्छेद होतो, माझ्या जनतेला त्रास होतो, त्यांच्या रक्षणाकरता स्त्री असली तरी मी त्राटिकेचा वध करेन. रामचंद्राचे उत्तर ऐकून विश्वामित्रांचे सर्वांग रोमांचित झाले. 16 वर्षाच्या आपल्या त्या छाव्याचे उद्गार त्यांनी ऐकले. ते मोहरून गेले. इतक्यात भीषण आवाज करीत ती त्राटिका पर्वतावरून उतरताना विश्वामित्रांनी पाहिले. तिच्याकडे बोट करून ते रामाना म्हणतात, रामा रामा, हीच ती त्राटिका. विश्वामित्र बाजूला सरले. प्रभूने अत्यंत वेगाने आपला बाण काढला. धनुष्य वाकवून प्रत्ययचा चढवली आणि एका क्षणात भगवंताने तिचा वेध घेतला. तिने उभारलेले दोन्ही बाहू श्रीरामाने छाटून टाकले. लक्ष्मणाने चपळकाईने नाक काट छापले. यानंतर प्रभूने एका बाणाने तिचे हृदय विदीर्ण केले. तिचे ते धूळ चितकार करीत जमिनीवर कोसळले. हा प्रकारचा पहिला पराक्रम जी त्राटिका त्या संपूर्ण प्रदेशाला आव्हान ठरलेली होती. प्रभूने क्षणात तिचा वध केला. विश्वामित्र मुनी धावतात, आपल्या प्रिय रामाला कडकडून लिंगण देतात. भगवंताचा पहिला पराक्रम वयाच्या 16व्या वर्षी झालेला. विश्वामित्राने त्या एका क्षणामध्ये भगवान श्रीराम किती चपल ते पाहिले. श्रीरामाचे दमदार उभे राहणे, अचूक लक्ष वेध घेणे, यावरून विश्वामित्राच्या लक्षात आले की हा सिंहाचा छावा. श्रीराम लक्ष्मणाचा हा पहिला पराक्रम अवघ्या 16व्या वर्षी साकारला. जी माणसे पराक्रमी असतात ती लहानपणापासूनच पराक्रमी असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकला. माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, प्रतिभा, प्रज्ञा, पुरुषार्थ मुळात असावे लागते. मग असे रत्न हाती लागले म्हणजे सद्गुरू त्याला निरनिराळे पैलू पाडतात. आपल्या शिष्याच्या पराक्रमाने विश्वामित्र मुनींना अपार आनंद देतात. त्यांनी दोघांना आशीर्वाद तर दिलेत, प्रेमाने जय जयकारही केला. आपण आता बघितला त्राटिका वध. आता बघूया मारीच सुबाहू यांचा वध. कोणाचा? मारीच आणि सुबाहू. त्राटिका वधानंतर या तिघांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. रोज रात्री झाडाखाली निजावे, दिवसभर चालत राहावे असा क्रम चालू होता. रोज विश्वामित्र मुनी रामांना भिन्न भिन्न दिव्यास्त्रे प्रदान करतात. दंडचक्र, धर्मचक्र, विष्णुचक्र, इंद्रचक्र, कालचक्र, व्रज, येहिक, ब्रह्मशिरस, यमपाश, धर्मपाश, कालपाश, गंधर्व मोहनास्त्र, गंधर्वास्त्र, पैशाचास्त्र, सूर्यास्त्र, सोमास्त्र, नारायणास्त्र, ब्रह्मास्त्र अशी सगळ्या प्रकारची 54 दिव्यास्त्रे ते रामांना प्रदान करतात. मजल दरमजल करी ती सर्व मंडळी सिद्धाश्रमामध्ये पोहोचतात. 6 दिवसांचा यज्ञ आहे. भगवान श्रीराम लक्ष्मण या दोघांना विश्वामित्र सांगतात, माझे आता 6 दिवस मौन व्रत राहील. मला तुमच्याशी बोलता येणार नाही, म्हणून आत्ताच सांगतो बाळांनो, 6 दिवस रात्र जागे राहा. तुम्ही संरक्षण नीट केले तरच मला हा यज्ञ नीट पूर्ण करता येईल. त्या आश्रमाच्या 2 दारांवर दोघे भाऊ उभे. भगवंत लक्ष्मणाला योग्य त्या सूचना देता. दोन्ही भावांना पाहून सिद्धाश्रमातले ऋषीमुनी फार आनंदून जातात. भगवंताने अत्यंत जागरूकतेने बघायला सुरुवात केली. एकूण 6 दिवसाचा यज्ञ. पहिला दिवस व्यवस्थित पार पडला. दुसरा तिसरा दिवस गेला. अर्धा यज्ञ संपला. कोणताही त्रास झाला नाही. नेमक्या अशा वेळेला माणूस गाफील राहतो. अशा सगळे ठीक चालले आहे असे काय वाटे लागते. त्यात भगवान बेसावत असताना एकाएकी खूप मोठा आवाज येऊ लागला. धूळ उडू लागली. पाहता पाहता भगवंताने लक्षात घेतले की ही एक अत्यंत भीषण असुर समोर येऊन टाकला. भगवंताना आपल्या बाणाला अग्र जोडण्या इतकी वेळ नव्हता. प्रभूने त्या झटापटीत शेतेशू अस्त्राविंत एक बाण सोडलं. बाणाला टोक नव्हते म्हणून तो असुर मारला जाणार नव्हता. परंतु त्या असुराला त्या बाणाचा इतक्या जोराचा धक्का बसला की तो असुर एवढ्या दूर फेकला गेला की तो कुठे फेकला गेला हे कुणालाच कळले नाही. त्या राक्षसाचे नाव काय हो? मारीच. मारीच अशा प्रकारे बेपत्ता झालेला पाहून त्याचा भाऊ सुबाहू भगवंतावर चालून आला. आता भगवंत पूर्ण सावधान होते. त्यांनी सुबाहूला संपवले. सुबाहू बरोबर चालून आलेल्या राक्षसांचा संहार केला. यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडला.
ऋषीमुनींना अतिशय आनंद झाला. यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर त्या सर्व मुनींनी श्रीराम लक्ष्मण या दोघांचा सुंदर सत्कार केला. सर्वांना मोठे कौतुक वाटू लागले. आजपर्यंत जे काम मोठमोठ्या लोकांना करता आले नाही ते काम या बालकांनी लीलया करून दाखवली. रात्रीची वेळ होती. भगवान श्रीराम, लक्ष्मण, विश्वामित्र मुनींची चरणसेवा करीत बसले होते. तेव्हा भगवंताने विचारले, गुरुदेव, आपला यज्ञ पूर्ण झाला, आता पुढे आपला प्रवास कसा कसणार? विश्वामित्र सांगता, रामा, तसे मला हिमालयाकडे जायचे रे, पण त्याच्या आधी मिथिलेला जावे असा मी विचार करतो. लक्ष्मणाने विचारले, गुरुदेव, काय आहे मिथिलेत? विश्वामित्र म्हणतात, मिथिलेच्या राजकुमारीचे स्वयंवर आहे. ही जी राजकन्या आहे ती मिथिलीची महाराज जनक यांना भूमीत सापडली आहे. मोठ्या आश्चर्याने लक्ष्मण विचारतो, जमिनीत अशा मुली सापडतात का? विश्वामित्र म्हणतात, लक्ष्मण, कधी कधी असा अनाकलनीय घटना घडून जातात. यानंतर विश्वामित्र मुनी त्यांना सीतेचा जन्मय इतिहास सांगू लागले. या ठिकाणी आपण हा भाग संपवूया. पुढील भागात आपण भगवती सीतेची जन्मकथा बघूया. बोला जय श्रीराम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रवण केले तर लिहा. जय श्रीराम.